तर वाईट ज्या रूढी परंपरा आहे त्याचं एखादं पोस्टर करून आपल्या मंडळाच्या पुढे जर लावलं, आपण शासनाच्या पोलीस खात्याने जे नियम अटी दिलेले आहेत त्याचं सर्वांनी प्रामाणिकपणाने मान्य करून त्यांना सहकार्य करूया. धन्यवाद. दाखवण्यासाठी महिलांची, मुलांची, मुलींची जे रांग असते त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित गणपती मंडळाच्या लोकांनी करावे ही, आणि बाहेरून गावावरून येणाऱ्या ज्या महिला असतात त्यांच्यासाठी जी काही सोय, जे काय बाहेरच्या सोयी त्या सोयीसाठी ते पण करावे. आणि जास्तीत जास्त म्हणजे की ट्रॉफिकचं जे अडचण पडली जाते त्या ट्रॉफिकसाठी बाहेरच्या बाजूला एखादी आपलं ग्राउंड असे ते त्याची सोय करून द्यावी एवढीच आमची विनंती. सर्वात प्रथम एक म्हणजे महत्त्वाचा विषय मांडायचा आहे की मार्ग रोडला आता 4 व्हीलरचं फार ट्रॅफिक झालेलं आहे. आपल्याकडे 2 पार्किंग चांगले उपलब्ध आहेत, एक जयश्रीटाकीच्या जुनी जयश्रीटाकीच्या पोळात आणि शिवनेरीच्या पोळात. तर तिथं थोडं मुरमीकरण करून जर असं थोडं आत्तापासूनच जर मार्केटला खरेदी करणाऱ्या लोकांसाठी सोय झाली तर ते चांगलं होऊन जाईल. दुसरी गोष्ट, मी प्रत्येक मिटिंगला मी बालाजी चौक ते मारुती चौक अतिक्रमणचा मी प्रत्येक वेळेला विषय मांडतो. महापालिकेचे अधिकारी त्याच्यात पूर्णपणे दुर्लक्ष करतात. बाहेरचं तुम्ही करता पण मारुती रोडला हात लावत नाही. अगदी कायमस्वरूपी मांडव घातलेले, कायमस्वरूपी मांडव आहे, 12-12 फूट पट्ट्याच्या बाहेर सुद्धा मांडव आहे. तो ट्रॉफिकला इतका अडचण होते की चालायला सुद्धा मुश्किल होते बाजाराला. आणि इथं काही दुकानदार बालाजी चौकापासून असे आहेत की दुकानच्या दारात बांबू टाकतात, आपल्या दुकानच्या दारात मोकळं ठेवतात आणि त्या बांबूच्या बाहेर फळ विकणारे, भाजी विकणारे, परत त्यांच्या दुकानात येणारी गाडीवाले हे सगळं बाहेर आणि त्यांची जागा सेफ ठेवतात. हे थोडं तुम्ही महापालिकेचे अधिकारी, ट्रॅफिकवाले आणि तुमच्या ह्याच्याने जर असं ते झालं तर फार बरं होईल. कारण हा प्रत्येक वर्षीचा मी विषय मांडतो, त्याच्यावर काही कारण साबळे साहेबांना सुद्धा आता मी 1 महिना झाला भेटून, पण त्याने काही लक्ष घातलेलं नाही निघालं. आणि पार्किंगची तेवढी 2 चांगली सोय आहे, तेवढं तुम्ही जर व्यवस्थित ते महापालिका दिली जाते की आवाज कमी करा. आम्ही थेट येऊन कधीही तुमची डॉल्बी जप्त करत नाही की तुम्हाला त्रास होईल, मिरवणूक बंद पडेल असं पोलीस कधीही करत नाहीत. पोलिसांचा तो उद्देश नसतो. पोलिसांचा उद्देश हा मिरवणूक व्यवस्थितपणे चालावी, शिस्तबद्ध चालावी, ती बंद पडू नये, बंद पाडावी हा आमचा उद्देश कधीच नसतो. त्यामुळे तुम्ही ही काळजी करू नका की तुम्हाला बिना चेतावणी देता कुठलीही कारवाई केली जाईल. तुम्हाला पहिल्यांदा नक्कीच आम्ही 2-3 वेळा सांगू, तरी नाही ऐकलं तर मग कारवाई करावी लागेल. सूचना अशा आहे की संबंधित सर्व विभागाच्या पूर्व परवानग्या जरूर घेण्यात याव्या आणि त्या परवानग्या घेऊनच मंडपाची बांधणी आणि मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात यावी. मंडपाची उभारणी करत असताना रोडवरील 2/3 भाग हा वाहतुकीसाठी खुला ठेवायचा आहे. म्हणजे रस्ता जर 100 फुटे असेल तर त्यातला फक्त 40 फूट तुम्हाला वापरायला मिळेल, 60 फूट हा रस्ता वाहनांसाठी ठेवायचा आहे. गणेशोत्सव मंडळाने जबरदस्तीने वर्गणी कोणाकडूनही गोळा करायची नाही, स्वेच्छेने दिली ती घ्यावी अथवा मंडळाने स्वतःचा खर्च स्वतः उभारायचा आहे. यावर्षी इलेक्शन आहे त्यामुळे तुम्हाला खर्चाचा काही अडचण असणार नाही असं मला वाटतं. एक गाव आहे गणपती, एक वार्ड आहे गणपती, एक प्रभाग आहे गणपती असं जर काय करता आलं तर जरूर करावं. ही संकल्पना चांगली आहे. गणेश मूर्तीची उंची ही लहान व शक्यतो गणेश मूर्ती ही पर्यावरण पूरक, म्हणजे मगाशी एका आमच्या कार्यकर्त्याने सांगितलं की ती नदीमध्ये विरघळत नाही आणि त्यामुळे ती विटंबना झाल्यासारखे वाटते. तर अशा वेळेला शक्यतो मूर्तीची लिमिटेड आणि शाडू मातीची असली तर अतिशय उत्तम, पटकन ती नदीच्या पाण्यामध्ये विरघळून जाईल, विटंबना झाल्यासारखं वाटणार नाही. आक्षेपार्ह देखावे कुठल्याही मंडळाने उभारायचे नाहीत. आक्षेपार्ह गाणी, पोस्टर्स, बॅनर्स लावायचे नाहीत. गणेशोत्सव मंडळांनी परवानग्या घेत असताना दिलेल्या नियम अटींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन शासनाने निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करायचे आहे. श्रींच्या मूर्तीचे आगमन, विसर्जनाच्या वेळी समाजासमोर, इतर समाजाच्या धार्मिक स्थळासमोर जाणीवपूर्वक मिरवणुका थांबवून ढोल वाजवणे, गाणी वाजवणे, मोठमोठ्याने हातवारे करून नाचणे अशा पद्धतीचे आक्षेपार्ह कृत्य करू नयेत. आक्षेपार्ह घोषणाबाजी, आक्षेपार्ह गाणी, गुलाल इतर रंगांचे उधळण करू नये. मुद्दाम प्रार्थना स्थळांसमोर फटाके फोडू नये. श्रींच्या आगमनाचे व विसर्जनाच्या वेळी ध्वनी प्रदूषण कायद्याचे
कुठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सव मंडळाने आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन मंडळाची स्थापना, मिरवणुकांचे नियोजन करावे. मिरवणुकांचे मार्ग तुमच्या परवानगी अर्जासोबत अगोदरच द्यावी. त्यामध्ये वेळा द्याव्यात, म्हणजे आम्हाला दोन मंडळं एकमेकांना आडवी येणार नाही त्याची दक्षता घेता येईल. त्याचप्रमाणे परवानगी सोबत सादर होणाऱ्या देखावे यांचे छायाचित्रासोबत माहिती पोलीस ठाणे सादर करावी. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यापासून मूर्तीचे विसर्जन होईपर्यंत गणेश मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी ही संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर व सदस्यांवर राहील. मंडळाने 24 तास त्याकरता स्वयंसेवक नेमायचे आहेत. मंडळाच्या ठिकाणी देखावे उभारणी तसेच विद्युत रोषणाई यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अनुचित प्रकार घडू नयेत याची काळजी घ्यायची आहे. इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्टेजचं ऑडिट, म्हणजे तुमच्या स्टेजवर किती लोक उभं राहू शकतात, किती भार पेलला जाऊ शकतो याचं ऑडिट करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे त्याचं मजबूतीकरण करायचं आहे. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला यावर्षी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे कंपल्सरी केलेले आहे. जर तुम्हाला गणेशोत्सवाच्या 10 दिवसांसाठी लावायचा असेल तर जरूर लावा. आणि जर मंडळाला पैसे असतील, थोडेफार शिल्लक करणार असतील तर कायमस्वरूपी त्या ठिकाणी तुमच्या मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावावा ही आमच्या पोलीस दलातर्फे व शासनातर्फे तुम्हाला विनंती आहे. हां सर. आज सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सर्व गणेशोत्सव मंडळ आणि शांतता समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यात आलेली आहे. सदर बैठकीमध्ये आम्ही सर्व गणेश मंडळांना त्या ठिकाणी येणारा गणेशोत्सव हा प्रदूषणमुक्त आणि समाजोपयोगी उपक्रम घेऊन त्या ठिकाणी साजरा करावा असं सर्वांना आवाहन केलेलं आहे. तसेच DJ आणि साऊंड सिस्टीमच्या बाबतीत देखील आम्ही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कोणीही त्या ठिकाणी माननीय न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत डेसिबल मर्यादेचे त्याचं उल्लंघन करणार नाही. उल्लंघन केल्यास सदर DJ आणि जे गणेश मंडळ असतील त्याच्यावरती त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर त्या पद्धतीच्या सूचना देखील सर्व गणेश मंडळांनी त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत की ते कोणी त्या ठिकाणी DJचा वापर करणार नाही. त्याच पद्धतीनं सदर गणेशोत्सव कालावधीमध्ये समाजामध्ये शांतता राहील आणि कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी आक्षेपार्ह पोस्ट असेल सोशल मीडियावर कोणी प्रसारित करणार नाही. त्यावरती आमचं सायबर सेल पूर्णपणे लक्ष ठेवून आहे व अशा पद्धतीनं कोणी आक्षेपार्ह पोस्ट करणार असेल तर त्यांच्यावरती देखील आम्ही कडक कारवाई करत आहोत. तसंच येणाऱ्या गणेशोत्सव कालावधीमध्ये सांगलीकरांनी देखील त्या ठिकाणी घरगुती गणपती असतील किंवा सार्वजनिक गणपती असतील तर हे आपण ज्यावेळी विसर्जनाचे दिवस असतील किंवा आपण मिरवणुका काढत असाल तर त्यावेळी योग्य त्या नियमांचं प्रशासनाला दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करून त्या ठिकाणी आपण गणेशोत्सव आनंददायी पद्धतीने साजरा करावा ही पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती व आवाहन करण्यात येत आहे. सर, महिला सुरक्षित नाही त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं वारंवार त्या ठिकाणी आम्ही सोशल मीडिया असेल त्यावरून आवाहन करत आहोत. त्याच पद्धतीनं शाळा कॉलेजेस असतील, गार्डन्स असतील त्या ठिकाणी निर्भया पथक आहे. त्याच पद्धतीनं आमचं बीट मार्शल आहे. यांच्या मार्फतीनं गस्त घालून आम्ही महिलांच्या ज्या काही अडचणी असतील त्या ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच पद्धतीनं शहरातील वातावरण हे त्या ठिकाणी महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि शांत राहील यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे दक्ष राहून त्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहे. सर, नुकत्याच संजयनगर येथे झाडाला सुटलेल्या गुंडांनी जो काही केला लैंगिक अत्याचार महिलांनी मुलींनी त्या ठिकाणी घाबरू नये. पोलीस प्रशासन हे त्या ठिकाणी पूर्णपणे दक्ष असून गुन्हा घडल्यानंतर तात्काळ 2 तासात आम्ही त्या ठिकाणी गुन्हेगाराला अटक केलेली आहे. त्याच पद्धतीने कुठल्याही पद्धतीची आपली तक्रार असेल, त्रास देत असेल तर आपण पोलिसांशी संपर्क साधावा. त्या ठिकाणी कडक कारवाई करण्यात येईल. त्याच पद्धतीनं अशा घटनांना प्रतिबंध म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व पद्धतीचे उपाय केले जात आहेत. जसं की मी आता सांगितलं, निर्भया पथक आहे, दामिनी पथक आहे, बीट मार्शल्स आहे. त्याच पद्धतीनं आमचे 112 ही इमर्जन्सी लाईन आहे त्याच्यावरती देखील आपण संपर्क करू शकता. आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणी नक्कीच लक्ष राहून महिलांची सुरक्षितता ही प्राथमिक आणि प्राधान्याची असल्याचं आम्ही त्या ठिकाणी सांगत आहोत.